आज इलेक्शन आहे, वोटिंग करायसाठी गावात जायचं होतं, त्यासाठीच मग मी इकडे आधी गाडी धुवायला घेतली. तर आज बऱ्याच दिवसातून मी सकाळचं एवढ्या लवकर उठलो असेल. कॉलेजच्या टाइमला उठत होतो तसं 7ला, पण आता कॉलेज मध्ये ना सध्या. पण काय मला गावकडचं आहे ना, सकाळचं वातावरण खरंच खूप भारी असते. आपण एवढ्या सकाळ सकाळी आंघोळ नाही केली बरं का तर मी आता निघालोय फवारायला. फवार आल्यानंतर पण आंघोळ करायच लागते. मग त्या आधी म्हणलं चला फवारणच मगच आंघोळ करू. पुढे शिवानी ट्रॅक्टर मध्ये बॅरल तयार करून ठेवले होते. इकडे मग केली फवारायला सुरुवात. झाड तर एवढी भाजली होती की चालताय नव्हतं. इकडे निंबत आपलं फवार नाही झालं तेव्हा धनेश इकडे आलाय. पळत येतोय खरं, पण तो पहिलं तर आपल्या मोबाईलची सेफ्टी बघतोय. हे खरं आहे, मी पडलं तरी चाललं पण मोबाईलला काय झालं नाही. फवारायचं काम चालूच होतं तेवढ्यात पोल्ट्री खाद्याची गाडी येते. घरी आल्या होतं पहिलं तर गाडी धुवायला घेतली. म्हणजे गाडी तर धुवून झाली, पण याच्यावर जे पाणी साचलं असतं ना ते पुसून घ्यायला लागतं, नाहीतर शार्कचे डाग पडतात. इकडे बघ घरच्यांनी खाली बोर्ग पाठवलं बघा. आता आपण ज्या विहिरीत पोहत होतो का ते विहिरीचं पाणी किती खाली गेले. मग इथं पॅनल बॉक्स पेक्षा आलो, सगळे फ्यूज काढले कारण की मोटर्स बंद होती होत. त्या मोबाईल ऑटोला काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटते. मग इकडे घरी येऊन सगळं उरकलं आणि निघालो वोटिंग करायला गावात. आता तुम्ही आज ब्लॉग पाहताय पण आज निकाल पण लागणारच आहे. मग इकडे आम्ही सगळी गावात आलो आणि गाडीत फोन ठेवून दिले. काय ना ते फोन अलाव नाही करत तिकडे. वोटिंग करून आल्यानंतर इकडे पहिलं तर मेडिकल मध्ये गोळ्या ते घेतल्या आणि आपलं निघालो गाडीकडे. इथे तर सगळी गँग जमा झालती. कसा आहे मग आमचा घरचा ऑफ रोडिंगचा रस्ता. संध्याकाळी इकडे खाली बोर परत आलतो. आपल्या नवीन बोर मध्ये एक लोचा झालता, एक लोखंडी रॉड अडकून बसलेला. तेच काढायसाठी आम्ही इथे डोकं लावत होतो.